सध्या मी आहे अहमदपूर शहरातल्या कराड नगर भागामध्ये। बघू शकता तुम्ही, हा लातूर रोड गेलेला आहे माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला नांदेड रोड गेलेला आहे। आणि कराड नगर भागाच्या समोरच मागच्या 6 ते 7 दिवसापासून पाण्याची पाईपलाईन फुटून कराड नगर भागामध्ये तळ्याचं स्वरूप आले। बघू शकता तुम्ही, हे पूर्ण पाणी साचून जे आहे, आता कुठे फुटलाय पाईप आणि कसा फुटलाय हे जर बघायला जर आपण गेलो तर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्यावरून लोडच्या गाड्या जात असल्यामुळे हा पाण्याचा पाईप फुटलाय असं नागरिकातून बोललं जाते। बघू शकता तुम्ही, हे इतका मुसंडा मागच्या 7 दिवसापासून सततधार सुरू आहे। लाखों लीटर पानी जे है वाया जाता है। क्या नाम है आपका? आइए, इधर आइए, इधर आइए। क्या कहना चाहेंगे इसके बारे में? ये तकरीबन 2-4 दिन से जा रहा पानी इधर। अच्छा, और रास्ते में आने जाने में तकलीफ होता है। कहाँ रहते आप? मैं यहाँ गैरेज है अपना। अच्छा, आपको पानी का कुछ तकलीफ नहीं है? कैसा नहीं, गाड़ी लगाने के लिए तकलीफ बताए नहीं? नगर परिषद प्रशासन को आप बताए नहीं? अभी यहाँ के लोग आने जाने वाले बताए, हम तो नहीं बताए। हाँ, अपना काम क्या है फिर? देखो, बघू शकता तुम्ही, इतकं लाखो लिटर पाणी वाया चालले, परंतु आजपर्यंत या इथल्या स्थानिक प्रशासनाने अर्थात नगर परिषद प्रशासनाने याकडे कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही असं नागरिकातून बोललं जात आहे। आणखी काही नागरिक इथं येत आहेत माझ्याकडे। या पुढे समोर या, काय नाव आहे तुमचं? कुठे राहता तुम्ही? सायनस हॉटेलमध्ये। बरं, किती दिवसापासून फुटलाय पाण्याचा पाईप? 10-15 दिवस कोणी बघणं गेले तिथं, काय नाही, लेकराला रस्त्याला खराब व्हायले, येता जाता सगळ्या तकलीफ नाही व्हायले। बघा की किती भरलेले तळा, लोकांना या गाड्या जायला परेशानी व्हायला लोकांना इथं। कोणी तेव्हा विचार करणं गेले नगरपालिकेला, इथं कोणी बघायला तयार सुद्धा नाही। बघू शकता तुम्ही, पाण्यामधूनच हे लोक जातात। काय सांगायचं या रस्त्याबद्दल? काय सांगायचं, लई अडचण होत आहे, जाण्या येण्याला त्रास, गाड्या फसतेत, निघत नाहीत गाड्या, टोचन लावून काढावं लागतंय। लोडच्या गाड्या जात असल्यामुळे पाईप फुटायला लागलेत असं म्हणता येते। बहुतेक होत असेल, 2-3 वेळेस खांदलेत, बसविलेत, पण काही सक्सेस झालेलं नाही। खरं तर लोडच्या गाड्या जर या रोडवरून जर जात असतील तर याला जास्तीत जास्त खोल खोदून या पाईपलाईनची व्यवस्थितपणे बांधणी केली पाहिजे असं म्हणता येईल। काय सांगायचं सर तुम्हाला? ही दरवेळेसचा प्रॉब्लेम आहे इथं। काय हे महिने 2 महिने गेले, चांगला रोड झाला की खांदायचा, अजून जशाला तसं होणार आहे। इथला या कराडनगरमध्ये एवढाच प्रॉब्लेम आहे इथला करणारचा। शासन एकीकडे म्हणते की पाणी अडवा, पाणी जिरवा। उन्हाळ्यामध्ये जर पाणी टंचाईची जर टाळायची जर झाली तर आता आपण पाणी साठवून ठेवलं पाहिजे, ते वाया गेलं नाही पाहिजे। परंतु अहमदपूर शहरामधला हा प्रकार तुम्ही बघू शकता। आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाला मला जागं करायचं आहे। बघू शकता तुम्ही, लाखो लिटर पाणी गेल्या 15 दिवसापासून वाया जात आहे असं नागरिक सांगताय। तळ्याचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे। या बातमीची दखल घेऊन नगर परिषद प्रशासन लागलीच हे पाणी वाया जात असलेलं थांबवेल का, हा माझा प्रश्न आहे अहमदपूर नगर परिषद प्रशासनाला। ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। पुन्हा भेटूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत जय हिंद। आवाज बहुजनांचा।